मेडिकल कॉन्क्लेव्ह पल्स 2026 ही 27 आणि 28 मार्चला होती आहे. त्याचं कर्टन रेझर आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हे मार्गी लावण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्याचप्रमाणे हसन मुश्रीफ साहेब या खात्याचे जे कॅबिनेट मिनिस्टर आहेत त्यांनी ही कल्पना मी मांडल्या ती उचलून धरली आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यासाठी सपोर्ट केला. खरं तर हे मेडिकल कॉन्क्लेव्ह अरेंज करण्याचं मुख्य उद्देश असा आहे की एका प्लॅटफॉर्मवर आपल्या ज्या मेडिकल कॉलेज आहेत त्याचे स्टुडंट्स, त्याचे डीन, त्याचप्रमाणे मेडिकल इन्स्ट्रुमेंट बनवणाऱ्या इंडस्ट्रीज, फार्मसी इंडस्ट्रीज, स्पेशलायझेशन ज्या फील्डमध्ये आपल्या डॉक्टरांचं आहे ते सर्व स्पेशलाइज्ड डॉक्टर्स हे सगळ्यांनी एका प्लॅटफॉर्मवर यायला पाहिजे. त्याचप्रमाणे आयुष जे आपला भारताचा गाभा आहे तो आयुषची जे आयुर्वेदिक इन्स्टिट्यूट्स आहेत, नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट आहेत त्यांनी याच्यामध्ये यायला पाहिजे आणि आयुर्वेद आणि ॲलोपॅथी यांचं इंटग्रेटेशन ह्या प्लॅटफॉर्मच्या निमित्ताने झालं पाहिजे. बाहेरचे जे देश जे आपल्या इंडियाकडे एक मेडिकल टुरिझम म्हणून बघतायत ते आपल्याकडे टायअप करण्यासाठी इच्छुक आहेत. आपल्याला लागणारे एक्सलन्सी सेंटर्स असतील, आपल्याला नर्सिंग कॉलेजेस लागणार असतील, ह्या सगळ्याचे मध्ये खूप इन्व्हेस्ट करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा सर्व देशांना पण इथे येऊन त्यांच्याबरोबरच्या डिस्कशनला एक प्लॅटफॉर्म मिळावा हा सुद्धा त्याच्यामागचा एक मोठा उद्देश आहे. महाराष्ट्र मेडिकल हेल्थमध्ये अग्रगण्य स्थानावर जायला पाहिजे हा व्ह्यू राखून हे पल्सची आयोजन केलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून सर्व ह्या कॉन्क्लेव्हला जोडलेले जे पण लोक आहेत, जे डेलिगेशन्स आहेत आणि इन्व्हेस्टर आहेत, या सगळ्यांना ह्या माध्यमाशी जोडण्याचं आव्हान करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.